नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी.के. माली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल। चला तर मग वेळ वाया न घालवता आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1। एकीकृत बालविकास सेवा योजना ICDS कधी सुरू झाली? खाली ऑप्शन दिलेले आहेत। A 1970, B 1975, C 1980, D 1985। तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B 1975। एकीकृत बालविकास सेवा योजना ICDS 1975 या वर्षी सुरू झाली। आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 2। पोषण अभियानचा मुख्य उद्देश काय आहे? ऑप्शन आहे A शेतकऱ्यांना अनुदान देणे, B बालक व महिलांचे पोषण सुधारणे, C शिक्षण सुविधा वाढवणे, D महिला सक्षमीकरण। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B बालक व महिलांचे पोषण सुधारणे। पोषण अभियानचा मुख्य उद्देश आहे बालक व महिलांचे पोषण सुधारणे। आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3। प्रधानमंत्री मातृवंदना योजना अंतर्गत कोणत्या गटातील महिलांना लाभ मिळतो? ऑप्शन आहे A वयस्क महिलांना, B नवविवाहित महिलांना, C गरोदर व स्तनपान करणाऱ्या महिलांना, D वृद्ध महिलांना। तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C गरोदर व स्तनपान करणाऱ्या महिलांना। प्रधानमंत्री मातृवंदना योजना अंतर्गत गरोदर व स्तनपान करणाऱ्या महिलांना लाभ मिळतो। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4। बेटी बचाओ बेटी पढाओ योजना कशासाठी आहे? ऑप्शन आहे A महिला सक्षमीकरणासाठी, B मुलींचे संरक्षण व शिक्षणासाठी, C मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी, D शालेय सुविधा सुधारण्यासाठी। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B मुलींचे संरक्षण व शिक्षणासाठी। बेटी बचाओ बेटी पढाओ योजना मुलींचे संरक्षण व शिक्षणासाठी आहे। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5। जननी सुरक्षा योजनाचा उद्देश काय आहे? ऑप्शन आहे A गरोदर महिलांसाठी सुरक्षित प्रसूती, B बालकांचे शिक्षण, C महिला प्रशिक्षण केंद्र, D आरोग्य तपासणी शिबिरे। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A गरोदर महिलांसाठी सुरक्षित प्रसूती। जननी सुरक्षा योजनाचा मुख्य उद्देश आहे गरोदर महिलांसाठी सुरक्षित प्रसूती। आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 6। ICDS योजनेअंतर्गत कोणती सेवा पुरवली जात नाही? ऑप्शन आहे A पूरक पोषण, B आरोग्य तपासणी, C वयोवृद्ध पेन्शन, D आरोग्य शिक्षण। तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C वयोवृद्ध पेन्शन। ICDS योजनेअंतर्गत वयोवृद्ध पेन्शन ही सेवा पुरवली जात नाही। आता यानंतरचा पुढील आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7। सुखी बालपण योजना कुठल्या राज्यात सुरू आहे? ऑप्शन आहे A महाराष्ट्र, B गुजरात, C मध्य प्रदेश, D उत्तर प्रदेश। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A महाराष्ट्र। सुखी बालपण योजना ही महाराष्ट्र या राज्यात सुरू आहे। आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 8। मित्रांनो, जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा। राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM मध्ये कोणता कार्यक्रम समाविष्ट आहे? ऑप्शन आहे A ICDS,
बी. जननी सुरक्षा योजना, सी. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, डी. प्रधानमंत्री आवास योजना. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. जननी सुरक्षा योजना. राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM मध्ये जननी सुरक्षा योजना हा कार्यक्रम समाविष्ट आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 9. बालकांना अंगणवाडी केंद्रांवर दिला जाणारा जेवणाचा प्रकार कोणता आहे? ऑप्शन आहे ए. मोफत धान्य, बी. शालेय पोषण आहार, सी. पूरक पोषण आहार, डी. अन्न सुरक्षा योजना. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. पूरक पोषण आहार. बालकांना अंगणवाडी केंद्रांवर दिला जाणारा जेवणाचा प्रकार पूरक पोषण आहार हा आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 10. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची भरती कोणत्या योजनेअंतर्गत होते? ऑप्शन आहे ए. आंतरराष्ट्रीय बाल विकास योजना, बी. ICDS योजना, सी. प्रधानमंत्री शिक्षण योजना, डी. पोषण अभियान. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. ICDS योजना. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची भरती ICDS योजनेअंतर्गत होते. आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 11. अन्न सुरक्षा कायदा भारतात कधी लागू झाला? ऑप्शन आहे ए. 2005, बी. 2010, सी. 2013, डी. 2015. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. 2013. अन्न सुरक्षा कायदा भारतात 2013 या वर्षी लागू झाला. आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 12. अंगणवाडी योजनेची सुरुवात कधी झाली? ऑप्शन आहे ए. 1965, बी. 1975, सी. 1985, डी. 1990. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. 1975. अंगणवाडी योजनेची सुरुवात 1975 या वर्षी झाली. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 13. महिला आणि बालविकास मंत्रालयाची स्थापना कधी झाली? ऑप्शन आहे ए. 1985, बी. 1992, सी. 2000, डी. 1970. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. 1985. महिला आणि बालविकास मंत्रालयाची स्थापना 1985 या वर्षी झाली. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 14. पोषण अभियान म्हणजे काय? ऑप्शन आहे ए. गरीब महिलांना गरोदरपणात मदत, बी. बालकांचे पोषण सुधारण्यासाठी मोहीम, सी. स्त्री शिक्षण मोहीम, डी. रोजगार हमी योजना. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. बालकांचे पोषण सुधारण्यासाठी मोहीम. पोषण अभियान म्हणजे बालकांचे पोषण सुधारण्यासाठी मोहीम आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 15. भारतात पंचायत राज व्यवस्था किती स्तरांची आहे? ऑप्शन आहे ए. 1, बी. 2, सी. 3, डी. 4. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. 3. भारतात पंचायत राज व्यवस्था 3 स्तरांची आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. भारताचे राष्ट्रध्वज कोणत्या घटकांपासून बनलेले आहे? ऑप्शन आहे ए. 3 रंग आणि 1 चक्र, बी. 2 रंग आणि अशोक स्तंभ, सी. 1 रंग आणि राष्ट्रचिन्ह, डी. 4 रंग आणि 1 तारा. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. 3 रंग आणि 1 चक्र. भारताचे राष्ट्रध्वज 3 रंग आणि 1 चक्र या घटकांपासून बनलेले आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे
प्रश्न क्रमांक 17. ICDS योजनेचा उद्देश काय आहे? ऑप्शन आहे ए. महिला सक्षमीकरण, बी. बालकांचे पोषण आणि आरोग्य, सी. शेती सुधारणा, डी. शिक्षण सुधारणा. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. बालकांचे पोषण आणि आरोग्य. ICDS योजनेचा उद्देश बालकांचे पोषण आणि आरोग्य हा आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. कोणत्या IPC कलमानुसार बालकामगारांना जबरदस्तीने काम करण्यास भाग पाडणे गुन्हा आहे? ऑप्शन आहे ए. IPC 370, बी. IPC 375, सी. IPC 379, डी. IPC 420. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. IPC 370. IPC 370 या कलमानुसार बालकामगारांना जबरदस्तीने काम करण्यास भाग पाडणे गुन्हा आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. हुंडाबंदी कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? ऑप्शन आहे ए. 1950, बी. 1961, सी. 1986, डी. 2005. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. 1961. हुंडाबंदी कायदा 1961 या वर्षी अस्तित्वात आला. आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. IPC 509 कोणत्या गुन्ह्याशी संबंधित आहे? ऑप्शन आहे ए. महिलांचा सन्मान भंग करणारी कृती, बी. ॲसिड हल्ला, सी. हुंडाबळी, डी. अपहरण. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. महिलांचा सन्मान भंग करणारी कृती. IPC 509 महिलांचा सन्मान भंग करणारी कृती या गुन्ह्याशी संबंधित आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आमचे असेच अभ्यासाचे व्हिडिओ दररोज भेटत राहतील.